ए काका हे बघ, मी इटर्नल देवालयाकडून आपल्या गाडीतल्या बाप्पासाठी मंदिर आणलंय. अगं सायली, घरातल्या बाप्पाला देवारा ठीक आहे, पण गाडीत देवारा कशासाठी पाहिजे? अरे गाडीतला बाप्पा कायम आपल्या सोबत असतो ना प्रवासामध्ये आणि आपलं रक्षण करतो. तर मग त्याच्या रक्षणासाठी त्याला एक छत्र मिळावं किंवा त्याला ऊन लागू नये म्हणून आपण हे मंदिर लावतोय. पण ह्याच्यात असं विशेष काय, आपण हेच का घेतोय? अरे हे मंदिर ऍस्थेटिकली सुंदर आहेच, पण हे ड्युरेबल सुद्धा आहे, कारण हे पूर्ण ऍक्रेलिकनी बनवलेलं आहे. आणि हे बघ, इथे ना सोलार पॅनल लावलंय, त्यामुळे सूर्यप्रकाशात ते दिवसा चार्ज होतं आणि मग रात्री छानपैकी इथून RGB लाईट्स येतात. अगं पण दिवसा सूर्यप्रकाश असतो तेव्हा ठीक आहे, पण पावसाळ्यात काय? अरे हे बघ, इथे ना त्यांनी चार्जिंग पॉइंट पण दिलाय, C टाईप चार्जिंग, सो त्याला आपण चार्ज करू शकतो. पण यातले जे लाईट्स आहेत ते आपल्याला कमी जास्त करता येतील का? हे बघ, इथे हा नॉब दिलाय, तर आपण हे 2 टप्प्यामध्ये त्याची इंटेन्सिटी कमी जास्त करू शकतो. अरे वा, सोपं आहे. आपण जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला देऊ किंवा लॉंग टूरला गेलो तेव्हा जेव्हा कार वॉशला देऊ तेव्हा हा देवारा कसा काढायचा? अरे त्यांनी ना एक बेस प्लेट दिलेली आहे आणि त्यांनीच 3M टेप पण दिली आहे. तर मग सर्व्हिसिंगच्या वेळेला किंवा वॉशिंगच्या वेळेला आपण हे काढू शकतो, क्लीन करू शकतो आणि मग परत लावू शकतो, कारण इथे मॅग्नेट दिलेलं आहे त्यांनी. मग आवडलं का मंदिर? हो, झकासच आहे. तुम्हालाही इतकं सुंदर मंदिर ऑर्डर करायचं असेल तर इटर्नल देवालयाचं पेज कोलॅबमध्ये आहे, त्यांना DM करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.